भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्याबरोबर आहेत। सुधीरभाऊ, खरं तर दोन ठाकरे मनोमिलन झालेलं आहे, परंतु तरी मात्र दोन ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्रित येणार काय ह्यावरती प्रश्नचिन्ह आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणतात आम्ही यापूर्वी देखील एकत्रितपणे एकट्याने निवडणुका लढवल्यात, यापुढे देखील ताकद आहे आमची एकट्याने निवडणूक लढवण्याची। या विधानाकडे कसं पाहताय? या विधानाचं विश्लेषण करण्याची आवश्यकताच नाही आहे। दोघांनी एकत्र यावं ही आमची सदिच्छा आहे, शुभकामना आहे। आता त्या दोघांनी काय निर्णय करायचा त्या दोन पक्षाचा निर्णय आहे, याच्यामध्ये आम्ही फार जास्त प्रतिक्रिया देणं मला वाटतं योग्य नाही। त्यांच्या मनात काय आहे ते सांगेल। आता यूही चुप बैठना है तो ते तसं करेल, ठरवेल ते। खरं तर आता ऑगस्टपासून शिवसेना पक्षचिन्ह आणि राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल या सगळ्या संदर्भात रेग्युलर सुनावणी होणार आहे, परंतु विरोधक ठाकरे असे म्हणतात की खरं तर निवडणूक म्हणजे न्याय द्यायला कुठेतरी विलंब झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। राहुल नार्वेकरांनी बायस पद्धतीने न्याय दिलेला आहे असं म्हणण्याचं काही तात्पर्य नाही। उद्या तुम्ही सुद्धा या न्याय देण्याच्या प्रक्रियेत असते, मला सांगा अहो इतके आमदार त्यांच्यासोबत गेले तर पक्ष कोणाचा आहे? आमदार सर्वच्या सर्व गेल्यावर पक्ष कोणाचा आहे? मग आश्चर्य वाटतं की अगं काही खूप काही AI ची आवश्यकता नाही आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची। हे सामान्य ज्ञान आहे की पक्ष सोडून आमदार इतक्या मोठ्या प्रमाणावर गेले, खासदार इतक्या प्रमाणावर गेले तर तुमचा अधिकार हा काही वारसान पद्धतीने येत नाही। पक्ष कार्यकर्त्यांचा असतो, कार्यकर्ता त्या पक्षाचा आत्मा असतो, नेता हा चेहरा असतो, कार्यकर्ता आत्मा आहे ना। कार्यकर्तेच तुमच्यासोबत राहिले नाही तर खरे पक्षाचे अधिकारी ते आहेत। प्रवीण गायकवाडांवरती जो हल्ला झाला त्या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे, दीपक काटे म्हणून आहेत जो शिवधर्म फाउंडेशन चालवतो। विरोधक म्हणतात आहेत की हे कुठेतरी जितेंद्र आव्हाड म्हणतात आहेत की अर्बन नाझी जे आहेत ते आता पैदा होतात। नाही असं आहे, याबद्दल देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे की इथं भारतीय जनता पार्टीचा दूर दूरपर्यंत संबंध नाही। आता जबरदस्तीने संबंध जोडून यातून एखादा राजकीय पक्ष फायदा करून घेण्याचा प्रयत्न असेल तर ती चूक आहे। भारतीय जनता पार्टीचा या प्रकरणाशी दूरपर्यंत या संदर्भात संबंध नाही आणि कोणीही याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न। मंत्री तुमचे चंद्रशेखर बावनकुळेंबरोबर त्याचे फोटोज आहेत, यापूर्वी देखील त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्या भावाची मर्डर केस असेल किंवा पुणे एअरपोर्टवरती जिवंत काडतुसं आणि बंदूक घेऊन जाण्याचे त्याच्यावरती गुन्हे आहेत, तरी देखील भाजपमध्ये त्याचा पक्षप्रवेश होतो। बावनकुळेंबरोबर त्यांचे संबंध आहेत आणि तुम्ही म्हणतात की त्याचा दूरचा संबंध नाही म्हणून। असं आहे की कोणासोबत फोटो असणं यातून सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार कोणी करू नये। माझा फोटो तुमच्यासोबत राहतो, अनेक जण आम्ही जेव्हा इथून जातो अनेक लोक येतात आमच्यासोबत फोटो काढतात, आम्हाला तर माहिती नसते। आणि उद्या जर एखाद्याचा फोटो काढण्यासाठी एखादा व्यक्ती आला आणि त्याला आम्ही म्हटलं की तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन ये, तर शक्य होत नाही। आता माहिती असणारा कोणी गुंड असेल तर आपण फोटो काढणार नाही। आता मी इथून चालताना काही लोक म्हणतात साहेब फोटो काढायचा। आता विधानभवनात त्या तुम्ही प्रवेश दिलाय तर आमचं तर गृहीत कसं आहे की विधानभवनात आला म्हणजे काय हा डाकू गुंड बदमाश गुच्चा गफंगा कुणी बलात्कारी नसेल असा आमचा समज असतो। आम्ही आता विधानभवनात फोटो काढतो आणि उद्या तो जर बदमाश निघाला म्हणजे कधी कधी वाघाचा वाल्मिकी जागा, पण वाल्मिकीचा वाघा होण्याची जर एखादा सज्जन माणूस बदमाश जागा असेल तर आम्हाला कसं माहीत राहील? परंतु तो भाजपचा प्राथमिक सदस्य देखील आहे भाऊ, भाजप युवा मोर्चामध्ये तो काम करत होता। असं आहे, माझ्या माहितीप्रमाणे तो प्राथमिक सदस्य नाही, काही लोक जबरदस्तीने त्याला जोडण्याचा प्रयत्न करतात। आणि मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचा अशा हिंसक कृत्यावर कधीच विश्वास नाही, कधीच नाही। आम्ही नेहमीच म्हणतो आहे की हमला चाहे कितना भी कातिल हो, हात हमारा नहीं उठेगा नहीं उठेगा नहीं उठेगा। त्यामुळे हा आमचं मूळ तत्व आहे। आमचं तत्व हे हिंसेवर आधारित नसून विचार आणि मनपरिवर्तनावर आहे आणि म्हणून मला वाटतं की अशा गोष्टीवर भारतीय जनता पार्टी विश्वास ठेवत नाही। जितेंद्र आव्हाड म्हणतात की अर्बन नक्षलवरती त्यांचा बोट आहे उजव्या विचारसरणीच्या, परंतु असे अर्बन नाझी निर्माण करून कुठेतरी दंगल जातीय दंगल घडवून मग निवडणुका जिंकण्याचा घाट जो आहे तो सातत्याने भाजप करते असं त्यांचा असं आहे की डुबने वाले को तिनके का सहारा।
जेव्हा आपला पक्ष इतक्या वेगाने मागे जातो आहे तेव्हा अशा घटनांचा फायदा घेऊन आत्ता जी शिल्लक नाही ती आणता येईल का, हा त्याचा तर का खरा अर्थ आहे. याच्याशिवाय दुसरा कोणताही अर्थ नाही. आपण सहानुभूती मिळवू शकतो का? मग ब्रिगेडची सहानुभूती आपल्यासोबत उभी राहण्यासाठी याचा आपल्याला उपयोग करता येईल का? जबरदस्तीने भाजपचा हमला करणारे भाजपचे होते किंवा भाजपचा याच्यामध्ये हात आहे असं म्हणणं योग्य नाही. धन्यवाद सुधीरभाऊ, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. भाजपचे ज्येष्ठ आमदार आहेत, नेते आहेत सुधीरभाऊ मुनगंटीवार. त्यांचं म्हणणं आहे की प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्यामध्ये भाजपचा दूरचा कोणताही संबंध नाही आहे आणि भाजपची हिंसा करण्याची प्रवृत्ती नाही, असं मत जे आहे ते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.